लातूरमध्ये ही झालेली गर्दी आपल्याला पाहायला मिळते दादांच्या स्वागतासाठी, दादांना भेटण्यासाठी. आणि हा गाठीभेटीचा दौरा आहे प्रत्येक जिल्ह्यातील. म्हणजे दादा आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन गाठीभेटी घेत आहेत. त्यामध्ये जर बघितलं आजचा हा दौरा जो आहे लातूर आहे, उद्या नांदेड अशा ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. आताचं लाईव्ह अपडेट लातूर येथून आपण घेतो आहे. सकाळचं लाईव्ह अपडेट आपल्याला देतो आहे. संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा लाईव्ह अपडेट आपण या ठिकाणी पाहतोय. संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा हा लाईव्ह अपडेट आपल्याला देतो आहे. बांधवांनो, शक्यता वर्तवली जाते शिष्टमंडळ या ठिकाणी भेटण्यासाठी येणार आहे. त्याच अनुषंगाने आत्ताचं लाईव्ह महत्त्वाचं ठरणार आहे. गर्दी प्रचंड गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता खाली सुद्धा भरपूर आपले बांधव थांबलेले आहेत. संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी. आणि लातूरमध्ये आज या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी पालकमंत्रीसुद्धा येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आणि संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा हा लाईव्ह फुटेज आपण पाहतोय उदय न्यूज या चॅनलवर. लातूरमध्ये ही गर्दी पाहायला मिळते. संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेला आहात आपल्याला पाहायला मिळतो. लातूर येथील हे सर्व दृश्य आपण पाहतो. लातूरमधली दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. लातूरमध्ये संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील आलेले आहेत. आणि पाटलांच्या भेटीसाठी आपण पाहतोय सध्या हा सर्व आपला बांधव या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतो आहे. मनोज दादा जरांगे पाटील सध्या लातूरमध्ये आहेत. आणि लातूरमध्ये आल्यानंतर हे सर्व बांधव आपले संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. दादांसोबत संवाद साधण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय खाली सुद्धा प्रचंड गर्दी. आणि या ठिकाणी सुद्धा महादेव कुळी या समाजाचे बांधवसुद्धा दादांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय सध्याचं लातूर येथील हे दृश्य आहे.
महादेव कोळी या समाजाचे बांधव या ठिकाणी संघर्षयोद्धे म्हणून तानाजी लंगे पाटील यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर विजय गाडगेसुद्धा या ठिकाणी संघर्षयोद्धे म्हणून तानाजी लंगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. विजूभाऊ गाडगे हे सध्या म्हणून तानाजी लंगे पाटील यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत. आत्ताचं लाईव्ह अपडेट आपल्याला देतो. संघर्षयोद्धे म्हणून तानाजी लंगे पाटील यांना भेटण्यासाठी विजूभाऊ गाडगे या ठिकाणी बसा बसा पाय
बांधवांनो, सध्या आपण लातूर इथून लाईव्ह पाहतोय. सध्याचं लाईव्ह अपडेट आपल्याला भेटतो. आताच लाईव्ह आपल्याला लातूर म्हणतात पिलू असेही कमेंट आलेले आहेत. एक मराठा लातूर आहे पिलू असंही कमेंट आपल्या समोर येत आहे. महाराष्ट्रातला मराठी प्रकार होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रात्र बेरात्र अहोरात्र या मोठ्या बांधवासोबत मी आहे. राज्यव्यापी मुस्लिम आरक्षण समिती मुस्लिम आरक्षणाचं आंदोलन चालवतो. मुस्लिम आरक्षण, शिक्षण, संरक्षण या विषयावरती हे आंदोलन चालतं. विविध महाराष्ट्रामध्ये आम्ही हे चळवळी चालवलेले आहेत. पण मुस्लिम आरक्षणासंदर्भात कोणी माईचा लाभ पुढे येऊन बोलला नाही. पण एकच मर्द मराठा मावळा कारण महाराष्ट्रातला हा मराठी मुसलमान कधी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या हे गेलेला, तो सदैव त्यांच्या विचाराने प्रेरित राहून या महाराष्ट्रामध्ये काम करत असतो. मोठा भाऊ म्हणून माझी जरांगे पाटलांना विनंती आहे की सध्या जे काही महाराष्ट्रामध्ये वातावरण मुस्लिमांच्या म्हणजे मराठ्यांच्या खांद्यावर हिंदुत्वाची बंदूक ठेवून शेतकऱ्यांची, ओबीसीची, मराठ्यांची आणि मराठी मुसलमानांची शिकार होते ही आपण थांबवली पाहिजे अशी एक कळकळीची विनंती करतो. 2-3 विषय मी बोललोय त्याच्यावरती आपण थोडं हे करावं. सध्या शेतकऱ्यांचा, भाकड महिलांचा प्रश्न, बाकीचे प्रश्न या 2-3 प्रश्नावरती आपण विचार करावं. आणि तिसरी विनंती की मुस्लिम आरक्षणाचा विषय खूप गंभीर आहे आणि आपणच बोललो, बाकी कोणीच माहिती लाल बोललेला नाही या बाबतीत. आणि तिसरा विषय, कधी कधी मी बांगलादेशी वाटतो,
कधी मी पाकिस्तानी वाटतो या मातीला नतमस्तक होणारा 5 वेळेचा मुसलमान आज मला बांगलादेशी पाकिस्तानी वाटतो आणि याचे जन्म दाखले लातूर मध्ये 18,000 जन्म दाखले यांनी काढून फेकले फक्त एका माणसाच्या सांगण्यावर. त्यावरती सुद्धा तुम्ही पुढाकार घ्यावा अशी आमची कळकळीची विनंती पाटील साहेब तुम्हाला आहे. आणि हा विषय आपण राज्यव्यापी चालवा. आणि मुंबईला आम्ही आमच्याकडून आवाहन करू, मुंबईला ज्यावेळेस आपलं आंदोलन तिथं उभं राहील त्या आंदोलनाला 100% हा महाराष्ट्रातला मराठी मुसलमान तुमच्या समर्थनामध्ये क्या बात है. त्यांचा प्रश्न होता की कबर काढून फेका कोणाची कबर काढून फेका ते म्हणजे कबर काढून फेका. कोण म्हणतोय देवेंद्र आईला मी एक म्हणत आहे बाबा कबर काढून तू स्वतः दांडा घेऊन तू बस मुंबई आम्ही इकडे कबर काढायची ना तूच स्वतः म्हणजे पोलीस पण लावले देवेंद्र कबर काढायची तो आणि पोलीस 2,60,000 रुपये वर्षाला देवावृत्तीला पण देतं देवेंद्र आणि कबर काढायला सांगतो आम्हाला. तू चल म्हणलं मी दाणा घेऊन येतो आपल्या बॅग भरत तू चल तू झोप तिकडं आमच्या गाव कुठं कुठे इकडं मुसलमान चुकला त्याच्या 2 तोंडाची मराठा चुकला आपण त्याच्या 2 तोंडाची इथून पुढे दलित मुस्लिम मराठा यांनी वाद लावले होऊन गेले नाही. मला स्वाभिमान मलाही तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे स्वाभिमान असला पाहिजे. आपल्याला सत्ता परिवर्तन करायचे परिवर्तन त्याच्यामुळे यांनी काय केलं मोठा मोठ्याला घेणं देणं आणि आम्हाला त्याचं लक्ष झालं तर बरं झालं ते उचलली नागपूरला आली झाली गडीवर संपली. मराठीच्या पोराशिवाय काहीच होऊ शकत नाही. 8 महिन्यात 3च जाती मराठी मुसलमान इतकी गरज आपलं कोणी पावलं करू शकत मुसलमान आणि 2 वर्षात मुस्लिम दलित मराठीचं भांडण केलं आणि यांना तेच करायचं राजकारणासाठी. आमचं म्हणणं आहे बाबा आम्ही हिंदू आहेत ना तुम्हाला हिंदू लागला पाहिजे. आम्ही कोण हिंदू आहे ना आमचे हिंदू आम्ही एकटे दिनांना पोराला आरक्षण म्हणजे याला हिंदू भांडण खेळायला मराठी पाहिजे आणि पोरं सुधारायचे म्हणलं की नको आमच्या टाका येऊ ही कुठलं दुःख मला यांचं. आपण सगळे हिंदू हिंदू काही भाऊ सुधारला पाहिजे ना मराठ्याला आरक्षण देताना नको यांना फक्त मारामारी करायला हिंदू पाहिजे म्हणजे ही कुठली शिकली. आम्ही हिंदू आहेत आमचे पोरं मोठे कर भांडण करू ना पण आम्हाला मोठं कर ना आम्हाला मोठं नाही करायचं आरक्षणाला नाही द्यायचं नुसतेच मोठे घ्यायला ठेवलेत मराठी ते सत्य हे चुकीचं नाहीये. मराठीने पण समजून घ्या आपण हिंदूतला मोठा वर्ग आहे मग हिंदू टिकला पाहिजे त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं ना देवेंद्र फडणवीसला. मग आमचे लेकर हिंदूचे मराठीमध्ये हिंदूचे लेकर आरक्षण मागते काऊन देत नाही हल्ले पण करतो आम्ही हिंदू आहेत ना आमच्याकडे हल्ला करतो मग आमच्या गाळा गणित पण बोलले म्हणून नको ना आम्ही हिंदू आहेत ना आमचं म्हणणं काय आरक्षण हिंदूला तो आरक्षण दिलं एवढ्या वयाला त्यांना आम्ही हिंदू आहे किंवा हिंदू आहे कारण आम्हाला आरक्षण नाही द्यायचं फक्त मतदानाला मारामारी 2 गोष्टी लागून जायचं म्हणून शहाणा व्हायचं आपण
मुसलमान तुला त्याच्या म्हणतात तोंडात देऊ आपण, तू हिंदुत्व नको शिकू आम्हाला, तू हिंदुत्व नको आम्हाला, छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व पाहिजे आम्हाला. हिंदुत्व नको आहे. त्यामुळं मराठ्याला आम्हाला आम्ही मान्य केलेले नसतं. 2 वर्षात माझं तुला मध्ये झालं असतं. भांडणं घेणारच गेलं, आता होत नाही त्याचं नका टेन्शन घेऊ. भांडणं होत नाही काय, मुसलमानात त्रास झाला मराठीला जायचं, मराठीला त्रास झाला मुसलमान येतं, आपल्याला असंच राहावं लागेल. दलितचा त्रास झाला तर ॲट्रॉसिटी कमी झाले, कमी झाले. कारण यांनी बरोबर भांडणं लावून गेली आपली द्यायची. त्यांचेही लोक तुम्ही आपल्याला दलित बांधवायचे विनाकारण हे आपले लोक संपवायला लागतात. माझं म्हणणं काय आहे, आम्ही कट्टर हिंदू आहेत ना, तू हिंदुत्वाचा मालक आहे ना, दे ना मला आरक्षण, मला आरक्षण म्हणजे इथंच मराठीच्या डोक्यात आलेलं आहे की देवेंद्र फडणवीस आपला वापर करतो. तो हिंदू आहे की उद्या सगळं आरक्षण आम्हाला, तो हिंदू मोठा करायचा ना, दे आरक्षण. ते नाही देत, कारण इथं लिखीबाई आमच्या नोकऱ्या लागतात ना. मराठी फक्त भांडण करायला पाहिजे. म्हणजे मी मराठीचा कधी पण हिताचं बोलतो, मी कट्टर हिंदू आहे, तो कट्टर हिंदू आहे, दे आरक्षण. चल हे नाही देत, मग कसं हिंदू रे, तिथं भांडण करायला ठेवतो का हिंदू आम्हाला? आमचं हिंदू छत्रपती शिवरायांचं हिंदू घेऊन चालू असतं. हिंदू द्या वगैरे घेणं नाही. तुम्हाला काय सगळे मुसलमान जरी काय वाकडं करता येईल, काय समजलं काय करत नाही कोण. आमचे मराठी भागावर कशी त्याला काम करतो नाही तर मुली लगेच रुक्मिणी मंगल कार्यालय नाही रिंग रोड बायपास हां पाच या की चालू आहे चालू
आता बडबड करू नका रे, प्रेस सुरू आहे. जरा मोबाईल सायलेंट करा आणि शांत बसा. तसं काहीच घालता येईल. हो भैया तुम्ही सांगा. बोल, हलवू नका. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले आहेत. दादा, आपण आता 27 ऑगस्टला मुंबईकडे केस करणार आहात. सगळीकडे तुमचा दौरा सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? आता तुम्हाला काय सांगायची गरज नाही प्रतिसाद कसा आहे, कारण मीडियाने स्वतः बघितल्यावर त्यांना खोटं बोलणं अवघड आहे. कारण त्याला जर म्हणलं लय गर्दी होती आणि ते जर खोटं निघलं तर मीडियालाच सकाळपासून माहिती आहे की आम्ही आता हे आमची सारखीच बैठक सुरू आहे. सकाळपासून बसणार आम्ही जेवलो पण मराठा समाज लय येणार आहे. लय म्हणजे अगदी मराठा समाज येणार आहे. कारण आम्हाला काय केलं, अपमानित केलं, आम्हाला खवळून घेतलंय. माझी एवढी मोठी बलाढ्य जात असून सुद्धा तिला हिणवलं गेलं. म्हणजे ज्या मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला सत्ता दिली त्यांच्या तोंडातून वाक्य गेले. काय असतं बघा, एखाद्याच्या मंत्र्याच्या पोटात जर द्वेषाचे विचार असले ते दम नाही का. नियतीला ते मान्यच नाही. एक ना एक दिवस ते बाहेर पडले. त्यांनी गोव्याला अधिवेशन घेतलं त्यांच्याच पक्षातल्या काही ओबीसी बांधवाचं, तर तिथं ते बोलून गेले त्या अधिवेशनात, तुम्ही ओबीसीचं काम करणार, तुम्ही ओबीसीचं काम करणार, मराठ्याचं कोण करणार. ही दुटप्पी भूमिका, ही त्यांची अपमानास्पद वागणूक समाजाला दिलेली ही समाजाला मान्य नाही. समाजाच्या लक्षात आलं आपण सत्ता दिली, कारण मराठ्यांनी सत्ता दिली. मराठ्याशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही. मग मराठ्यांनी दिली, इतके लोक उलटले मराठ्यावर. बरं, तिथं नाही दम खाल्ला. पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला त्यांना. मीच लातूरला मुख्यमंत्र्यांचा मीच निवेदन प्रश्न विचारला. मुख्यमंत्री लातूर दौऱ्यावर आल्यानंतर दिवसांनी प्रश्न केले की मनोजदादा जरांगे मुंबईला जाणार आहेत, मुंबई ब्लॉक होण्याची शक्यता आहे, तुमचं काही नियोजन वेगळं प्लॅनिंग आहे असं त्यांना विचारलं. त्यांना असं म्हणणं आलं की पोलीस आता कायद्यानं काम करतात. तुम्हीच विचारलं म्हणल्यावर बरं झालं, मग तुम्ही साक्षीदार झाले. कारण ही प्रमुख व्यक्तीची, संविधानाच्या पदावर बसलेल्या मुख्य माणसाची ही भूमिका आहे. आपण सामंजस्यानं थोडी गुलाबीनं तसा प्रश्न हाताळला. हे काम राज्याच्या प्रमुखाचं असतं आणि जो माणूस संविधानाच्या मुख्य पदावर बसला, पालकत्व स्वीकारला, त्याची भाषा नसते. पोलिस बघून घेते म्हणजे काय करते, धमकी द्यायला लागले, तुम्हाला जाळपोळ घरून आणायचं, षडयंत्र करू आणि आमच्यावर ढकलायचं. म्हणजे अंतर्वालीत गेला ते डाव करायचा का देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा. आमच्या शांततेत लोक मुंबईत गेलेत मागच्या वेळेस. आम्ही राज्याला नाही देशाला सिद्ध करून दिले. आम्ही शांततेत गेलो आणि शांततेत आलो. देवेंद्र फडणवीस यांनी तसं ओबीसीच्या मंचावर मी लोकमतला प्रामाणिकपणे सांगतो, कधी खोटं बोलत नाही. माझ्या मराठ्यांनाही माहिती, पत्रकार बांधवांनी 2 वर्ष साथ दिली आम्हाला, त्यांनाही माहिती माझं. फडणवीस साहेबाला सह 288 आमदार, खासदार, मंत्र्यांना आम्ही फोन करून सांगितलं होतं की तुम्ही अंतर्वालेले आहे, आम्हाला तुमच्याशी बोलायचं. आम्हाला आडमोठं समजू नये. मुंबईत का चालले याच्या अगोदर मी 2 महिन्यापूर्वी रोखून केला आहे. फडणवीस साहेब तुम्ही या, आम्हाला तुमच्याशी आमच्या गोरगरीब लेकरांचा गाऱ्हाणा मांडायचा आहे, आम्हाला आरक्षण विषयात तुमच्याशी बोलायचं. हो बोलतोय मी. पहिल्यांदा 2 वर्षात देवेंद्र फडणवीस साहेबांसह सगळ्या मंत्र्याला, खासदाराला, 288 आमदाराला फोन केले. कारण त्याचं कारण असं होतं, मला आणि माझ्या समाजाला कुणी आडमुठं समजू नये. कारण उद्या आम्ही मुंबईकडे जाणार आहेत, मराठ्याला बोला जागा पाहिजे. तुला बोलील होतं का नाही चर्चेला, प्रश्न सोडा, आला का तू? नाही आला. आता मुंबईत घुसणार आम्ही. का आलं तसं? द्वेष, मराठ्यांविषयी आकाश आहे, द्वेष आहे प्रचंड. त्यांच्या पोटात ठासून मराठा द्वेष भरलेला आहे. मराठ्यांच्या लेकराला त्यांना मुलगा मोठा होऊ द्यायचा नाही, म्हणून आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न केले. कारण उद्या समाजाने जर मला प्रश्न विचारला असता, 288 आमदारापैकी या मंत्र्याला फोन लावला का, आमच्या आमदाराला कम नाही लावला, तर माझं जवळ उत्तर पाहिजे होतं. त्याच्यासाठी मी 288 आमदाराला सांगितलं होतं अंतर्वालीत या. मुख्यमंत्र्यासहित पहिल्यांदा मी 2 वर्षात त्यांना स्वतःहून बोललो, मला माझ्या गरीबाच्या लेकराचा प्रश्न मार्गी काढायचा आहे, मला राजकारण नाही करायचं, माझा हट्ट आरक्षण आहे, ते द्या, आम्हाला चर्चा करायची, तुम्ही या. नाही आलं कोणी.
परत तुमच्यावर टीका करताना विरोधी पक्षातले असतील, सत्ताधारी पक्षातले असतील, ते असं म्हणतात की वारंवार फडणवीसांना तुम्ही लक्ष करता. बोलायचं कोणी सांगितलं त्यांना? 7 महिन्यात काही बोललो का मी? एक शब्द फडणवीस साहेबाला एक शब्द बोललो का? नाही बोललो. तुम्ही कसं काय म्हणता मी ओबीसीचं काम करणार? मराठ्याचं कोण करणार? दलित मुस्लिमाचं कोण करणार? 18 पकड जातीचं. आणि काय केलं ओबीसीचं? काय केलं? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका पक्षाची कधीच बाजू घेतली असं जातीची, एका जातीचे तो माणूस संविधानाच्या पदावर बसलाय, त्याने एका बाजू घ्यायची गरज नाही, कारण सत्ता मराठ्याने दिली. आणि त्याचं कारण बी सांगतो तुम्हाला मी. मराठ्याचे जेवढे सत्तेत आहेत भाजपासहित सगळे म्हणतात तिच्या आईला उलट झालं. कारण त्या दिवसचा शब्द भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा काळजाला लागला, मी ओबीसीसाठी लढणार आणि पोलिस बघून घेते. म्हणजे ते आता म्हणालेत मला, माणसं पाठीत काही काही जण फोनवर बोलायला भेटतात, ते म्हणतात आमचे काय कोण टाकलेले म्हणे ट्रॅपवर कशावर, त्याच्यामुळे ते भेटतात आणि ते सांगतात तुमच्याकडे आलं की आमचे 10 लाखाचे 20 लाखाचे 50 लाखाचे काम आहे, ते लय आतल्या गाठीचे म्हणे, ते आमचे बिलं गुतीत आहे. त्याच्यामुळं आमचंही काळजाला लागलंय. आता आमचे लेकरं बाळा आम्हाला प्रश्न विचारते, म्हणते तुम्ही सत्तेत असून आम्हाला आरक्षण कसं काय नाही? बाबा मम्मी विचारतील ते, मग काय उत्तर द्यायचं? इतक्या लवकर हे मला उलटं आम्हाला वाटलं नव्हतं म्हणे, पण आता आम्ही तुम्हाला तुमच्या सोबत दिसणार नाही, पण मुंबईत नक्की दिसतो. 27 तारखेला तुम्ही मुंबईकडे पोहोचत करणार होता, पण त्या दरम्यान तुम्ही डॉक्टरांना सांगितलं की 2 महिन्याकडे तुम्ही फडणवीस साहेबांना संपर्क केला होता. 27 तारखेपर्यंत जर तुमचं काही बोलणं झालं त्यांच्याशी, त्याला तुम्हाला बोलवलं सुद्धा मी आपण कसं जात पुढं? त्यांनी जर 27च्या आत मला अंमलबजावणी पाहिजे, मला 27च्या आत अंमलबजावणी. ती अशी चर्चा पाहिजे. फडणवीस साहेबांनी पुन्हा सांगतो मराठीच्या नाती तुम्ही लागू नका आणि माझ्या नातीच लागू नका, कारण मी वाटा जात नाही. तुम्ही विनाकारण आमच्या लोकांना डोचेला. कालपासून अशी लाट उसळली आता परवापासून राज्यात मराठ्यांची, इतके मराठी जाणार आहे दादा, करोडोनीच मुंबईत आता, कारण त्यांनी डोचेला आम्हाला, आमचा अपमान केला ना, म्हणजे धमकी दिली ना. मुंबईत पोलीस बघतील म्हणजे काय, त्याला धमकीच माहिती. पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस, असं समीकरण आहे. कारण पोलिसाचे टप्पर आहे का? त्यांनी सांगितल्याशिवाय हाणामार करायची आणि मराठ्याच्या पोरायला हाणं एवढं सोपं आहे. आता झालं गेलं ते एकदा. आता आमच्या महिलांना मारलं गेलं तुम्ही, तरी आम्ही सहन केलं. बार एवढं सोपं नाही. राज्यात फडणवीसला पाय बी ठेवून देणार नाही मराठी राज्यात, आणि नेते बी संपले मग त्याची. आता 27 गणेशोत्सव आहे, आता आम्हाला लालबागच्या आता आम्ही मुंबईत देणारी भूमी आहे, आमची राजधानी आहे. आम्हाला एक रस्ता द्या, आम्हाला एक रस्ता द्या. मुंबईला गेला आम्ही शांत आमची सेवा करणारे दादा जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की 27 तारखेला मुंबईमध्ये शांततेत आणि मुंबईकरांनी सुद्धा साथ देण्याचं आवाहन केलं. जर यथाकथात मुख्यमंत्र्यांनी 27च्या मराठा